नमस्कार. तुम्हाला विनातारण विदाउट कोलॅटरल किंवा कोणतीही प्रॉपर्टी तारण न देता तुम्हाला 6% व्याज दराने कर्ज मिळू शकते. त्या स्कीमचं नाव आहे ॲग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड. मी CA प्रदीप लाड, फाउंडर ऑफ लोन DPR. आज आपण ॲग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड या स्कीम बद्दल माहिती घेणार आहे. तर या स्कीम मध्ये आपण कोणकोणते व्यवसाय करू शकतो, कोण ॲप्लिकेशन करू शकतो, त्याच्यामध्ये व्याजदराची प्रोसेस काय आहे आणि कोलॅटरल आपल्याला काय द्यायचं आहे याबद्दलचा आपला आजचा हा डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. आता याच्यामध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी कव्हर होतात, तर याच्यामध्ये प्रामुख्यानं आपला शेतातील जो काही उत्पादन होईल ते केल्यापासून मार्केटला विकेपर्यंत जी काही प्रोसेस आपण करतो. आता समजा गहू असेल तर गव्हावर आपण आटा मिल म्हणा, चक्की म्हणा हे उभा करू शकतो. ऊस असेल, ऊसाचा आपण गुऱ्हाळ करू शकतो. आपल्याकडे गाई म्हशी जनावर असतील तर त्याच्यावर आपण दुधाचं पाश्चरायझेशन असेल, होमोनायझेशन असेल किंवा ह्याच्यापासून समजा आपण काही पदार्थ बनवत असेल जसं की पनीर असेल, खवा असेल म्हणा किंवा अन्य पदार्थ बनवतात. जर समजा आपल्या शेतामध्ये अजून काही उगवत असेल म्हणा किंवा काय, तर त्या प्रोसेस रिलेटेड आपण कोणताही व्यवसाय केला. आता ह्याच्यामध्ये वेअर हाऊस येईल, कोल्ड स्टोरेज येईल, पॉली हाऊस येईल, ग्रीन हाऊस येईल, शेडनेट येईल, याच्यामध्ये प्लस गुऱ्हाळ येईल. त्यानंतर आता समजा आपल्या शेतामध्ये केळी पिकत असतील तर केळीचा बनांना रायपनिंग चॅम्बर उभा करू शकतो आपण, बरोबर आहे. आता समजा तुमच्याकडे जर हळद असेल तर हळद प्रोसेसचा युनिट आपण उभा करू शकतो. असे बऱ्याचशे जे काही आपल्या शेतामध्ये उत्पादन होतात तर ह्या प्रोसेस रिलेटेड आपण सर्व काही प्रोसेस रिलेटेड असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंगचा आपण प्लांट उभा करू शकतो. आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा होता की ह्याच्यामध्ये आपण कोण ऍप्लिकेशन करू शकतो. शेतकरी स्वतः ऍप्लिकेशन करू शकतो. FPU, FTC असेल, बचत गट असेल, बरोबर, प्रायव्हेट लिमिटेड असेल, पब्लिक, म्हणजे एनी एंटिटी ह्याच्यामध्ये ऍप्लिकेशन करू शकते. तिसरा मुद्दा यातील होता की ह्याच्यामध्ये इंटरेस्ट म्हणजे व्याजदरामध्ये किती टक्के एक्झॅक्ट व्याजदर आहे. तर याच्यामध्ये आपण ऍप्लिकेशन करत असेल तर सर्व बँका तुम्हाला 9% रेटनं व्याजदर चार्ज करतात, बरोबर. 9% व्याजदरामध्ये 3% आपल्याला इंटरेस्ट सबवेन्शन मिळतं. आता इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे काय, आपल्याला जो काही बँक व्याजदर लावेल 9%, बरोबर, तर त्या 9% पैकी 6% आपल्याला ऍक्च्युअली भरायचे असतात आणि 3% हे गव्हर्नमेंटकडून आपल्या अकाउंटला येतात. आता हे 3% जे आहेत तर हे कशा स्वरूपात मिळतात, पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण हप्ता भरायचा आहे. त्यानंतर जो काही व्याजाचा 3% व्याजाचा जो काही पोर्शन आहे त्यानंतर आपल्या अकाउंटला जमा होतो, बरोबर. याच्यामध्ये व्याज परतावा मिळतो. 3% हा याच्यामध्ये व्याज परतावा आहे आणि बँका ह्या स्कीम मध्ये 9% व्याजदर लावतात. आणि शेवटचा यातील जो मुद्दा होता, जो महत्त्वाचा मुद्दा आहे की ही जी स्कीम आहे CGTMSE च्या अंडर कव्हर होते. म्हणजेच काय, यामध्ये तुमचा व्यवसाय म्हणजे ह्या रिलेटेड कुठलाही व्यवसाय असेल आणि ह्याच्यामध्ये AIF मध्ये जर जात असेल तर बँक तुमच्याकडून विनातारण किंवा कोणत्याही स्वरूपाचं प्रॉपर्टी तारण न घेता कर्ज देऊ शकते, बरोबर. तुमचं सिबिल चांगला असेल, तुमचं इंटेन्शन म्हणा किंवा तुमचा बिझनेस प्लॅन म्हणा किंवा प्रॉपर तुमचा असेल, तुम्ही जन्म उभा करणार असेल तर बँक तुम्हाला सपोर्ट करते आणि बँक तुम्हाला यामध्ये विनातारण किंवा कुठल्याही प्रकारचं प्रॉपर्टी म्हणा किंवा काही तारण न घेता याच्यामध्ये आपल्याला कर्ज मिळते. जर तुम्हाला ह्या योजनेविषयी अधिक माहिती हवी असेल तर ह्या नंबरवर आपण आमच्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद.